ची शाल पुष्पगुच्छ आपण या दोन अंपायरचा सन्मान करू। खरं तर उन्हामध्ये राहून 4 दिवस ज्यांनी उत्कृष्ट अंपायरिंग केली त्या पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय। भाजप नमो चषकामध्ये संदीप शिनारे, मिलिंद कोळंबे आणि राज भोईर या 3 अंपायरचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय। पंचांना आपण या ठिकाणी सन्मानित करू। मिलिंद कोळंबे सरांचा सन्मान या ठिकाणी केला जात आहे। उत्कृष्ट कामगिरी संदीप शिनारे सरांची, त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी केला जात आहे। अरुण रसाळ दादांनी विनंती करेल आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करतोय। प्रभाकर रसाळ दादा यांच्या शुभाशय दोन्ही अंपायरला आपण इथे सन्मानित करतोय। त्यानंतर ज्यांचा मंडप डेकोरेशन आणि डीजे या स्पर्धेमध्ये वाजला ते डीजे राजू दादांना विनंती करेल, आपला देखील सत्कार या ठिकाणी केला जातो। राजू दादा लवकर या आपण। तर मी अरुण शेठ रसाल यांना विनंती करेल, अरुण दादा आपल्या शुभाशय आपण या ठिकाणी मिस्टर परफेक्ट सुदाम धुळे यांना विनंती, सुदाम आपण या ठिकाणी सन्मान करावा राजू दादांचा, कारण डीजे साऊंड सिस्टीम आणि मंडप डेकोरेटर्स खूप छान काम केलं। त्या राजू दादांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय। मनपूर्वक धन्यवाद, थँक्यू राजू दादा, आपला देखील सत्कार या ठिकाणी आम्ही करतो। आणि 4 दिवस ज्यांनी क्रीडा स्पर्धा कव्हर अप केली, यूट्यूब वरती स्पर्धा आपण पाहिली, मोबाईल वरती स्मार्ट टीव्ही वरती स्पर्धा आपण पाहिली, ते स्टार टेनिस वर्ल्ड चे प्रोप्रायटर टिंकू लोभी यांना मी विनंती करेल किंवा एक प्रतिनिधी आलात तरी चालेल, आपण यूट्यूब लाईव्ह वाहिनीचा सन्मान या ठिकाणी करू। 50,000हून अधिक लोकांनी ही क्रीडा स्पर्धा यूट्यूब वरती पाहिली, ते टिंकू लोभी यांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय। अगदी 2 मिनिटं लगेच आपण बक्षीस वितरित करणार आहोत। पाहुण्यांना विनंती केली आपण आसनस्थ व्हा। आणि टिंकू लोभी, स्टार टेनिस वर्ल्ड आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या 2 वाहिन्यावरती ही स्पर्धा दाखवली गेली। टिंकू लोभींचा सत्कार मनपूर्वक धन्यवाद। आणि त्यानंतर आता काउंटिंग जर पूर्ण झालं असेल, पण काउंटिंग होण्यापूर्वी आपण एक सन्मान बाकी आहे। खरं तर धोत्रेगावचे सुपुत्र आहेत जे बीएमसी मध्ये कार्यरत आहेत, खरं तर आज वेळात वेळ काढून झाले, त्यांचा विशेष सत्कार या ठिकाणी आपण करतोय। बीएमसी मध्ये कार्यरत असणारे धोत्रे संघाचे माजी कर्णधार अरुण रसाळ सरांचा सत्कार या ठिकाणी आपण करतो। अरुण दादा आपण यावा आणि आपला सत्कार या ठिकाणी भाजपा नमो चषकामध्ये आम्ही करीत आहोत। अरुण दादांचा आधी सत्कार करा, नंतर आपण पुढचा सत्कार घेऊ। तर सर्वप्रथम आपण फायनल सामन्याची मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी देणार आहोत। तर श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली फायनल जिंकल्याबद्दल श्रीपती बाबा उमरोली संघाचे संघ प्रमुख डॅनी दादा यांच्याकडून 1001 रुपयाचा कॅश प्राइज, एकदा टाळ होऊन जाऊ द्या डॅनी दादांसाठी। 1001 रुपयाचा कॅश प्राइज। आणि फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय ऑलराऊंडर, टॉप क्लास परफॉर्मन्स झाला तो भावेश अर्थात बंटी ठरला या फायनल सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। जोरदार टाळ होऊन जाऊ द्या बंटीसाठी। आणि मी विनंती करेल या ठिकाणी आदरणीय तर आपण मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी भावेश आपली मॅन ऑफ द मॅच खरं तर चेतन सोबत ही मॅन ऑफ द मॅच घेत असं डेडिकेट केली। गुड फिल्डिंग चेतन।
थँक्यू डीजे. बक्षीस वितरण समारंभापूर्वी आमचे सर्व आदरणीय पाहुणे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. हे सर्व भारतीय जनता पार्टी नमो चषकामध्ये भाजपा 100% भाजपाचा नारा देत भारतीय जनता पार्टीसाठी रात्रंदिवस अहोरात्र मेहनत घेणारे हे सर्व नेते, हे सर्व पदाधिकारी ज्यांना तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात, आणि हे सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी मात्र हे सर्व चित्रित करत असताना आमचे कॅमेरामॅन, खरं तर कॅमेरामॅनचंही विशेष कौतुक. आमच्या सर्व पाहुण्यांना स्क्रीनवरती 50,000हून अधिक लोकांनी ही स्पर्धा पाहिली, आणि आता देखील हजाराहून अधिक प्रेक्षक या बक्षीस वितरण समारंभाला लाईव्ह पाहत आहेत. आणि आमचे हे सर्व सन्माननीय पाहुणे या ठिकाणी भाजपा नमो चषकामध्ये तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहेत. त्यांचे अत्यंत हसरे चेहरे तुम्हाला सांगतायत की 100% भाजपाचा नारा देत भाजपाचा गाजावाजा या पात्र जिल्हा परिषद वॉर्ड मध्ये झाला, आणि भाजपा अशी वाढत राहील. आणि येत्या काळामध्ये खरं तर आपल्या कर्जत खालापूर मध्ये देखील भारतीय जनता पार्टीचं सरकार खरं तर येईल, आणि त्यासाठी खरं तर संपूर्णपणे प्रयत्न राहील या सर्व नेत्यांचा, सर्व पदाधिकाऱ्यांचा. आणि स्क्रीनवरती आपण या सर्व पाहुण्यांना पाहतोय, आणि अगदी 1-2 मिनिटात आपण ती काउंटिंग करा आणि लगेच आपण बक्षीस वितरण या ठिकाणी करणार आहोत. थँक्यू डीजे मास्टर. तर आपण आता वेळ न दवडता मी सर्व खेळाडूंना विनंती करेल की तुमच्यासाठी भाजपा नमो चषकाची स्पर्धा या ठिकाणी पाथर जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा पार्टी आयोजित ब्रदर्स 11 जय गावदेव धोत्र संघ आयोजित आणि रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाल, सोमनाथजी रसाल, काशनाजी रसाळ आणि त्यांच्या संपूर्ण धोत्रे गावाने आयोजित केलेली स्पर्धा पाथर जिल्हा परिषद वॉर्ड भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेली स्पर्धा. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्वांसाठी. आणि लगेच आपण बक्षीस वितरण समारंभाला सुरुवात करू. तर पहिलं पारितोषिक आपण देणार आहोत ते मात्र उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक, त्यासाठी आकर्षक कूलर आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी. तर हे पारितोषिक देण्यासाठी मी या ठिकाणी पाहुण्यांना विनंती करेल, या ठिकाणी मी आमंत्रित करतो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटची ट्रॉफी देण्यासाठी दिनेश माधव रसाळ साहेब आपणही यावं. त्यानंतर तर बेस्ट बॉलर या स्पर्धेचा ज्याच्या नावावरती आयोजकांनी हे सर्व काउंटिंग केल्यानंतर माझ्याकडे एकंदरीत हे काउंटिंग त्यांनी दिलेलं आहे. तर मी या ठिकाणी महिला मोर्चा तालुका अध्यक्ष नम्रताताई कांदळगावकर यांना आमंत्रित करेल. ताई आपण पुढे यावं. आणि उपसरपंच चिंचवलीच्या सुप्रियाताई भगत दोघांनी आमंत्रित करा. आपण दोघींनी पुढे या. आकर्षक कूलर आणि बेस्ट बॉलरची ट्रॉफी घेऊन या.
आणि बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. आयोजकांनी सर्व काउंटिंग माझ्याकडे दिलेलं आहे. तर सर्वाधिक जास्त विकेट ज्याच्या नावावरती आहे तो बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय. चिंचवली संघाचा साहिल. चिंचवली संघाचा साहिल ठरलाय बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. 7 विकेट त्याच्या नावावरती आहेत. आकर्षक ट्रॉफी आणि आकर्षक कूलर देऊन आपण चिंचवली संघाच्या साहिलला इथून सन्मानित करू. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. गुड बॉलिंग आणि कॉंग्रॅच्युलेशन साहिल. अभिनंदन साहिलचं आपण करूया. आकर्षक कूलर आणि त्याचबरोबर एका ट्रॉफीचा मानकरी ठरला. थँक्यू डीजे. त्यानंतर आपण उत्कृष्ट फलंदाजाचं पारितोषिक देणार आहोत. तर मी कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी सहचिटणीस वसंत महाडिक साहेबांना विनंती करेल. साहेब आपण पुढे यावं. वसंत महाडिक साहेब आपण यावं. आणि बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. खरं तर आपण 2 फलंदाज होते ज्यांच्यामध्ये खूप चढाओढ सुरू होती. तर खरं तर शरद बुंदाटेसाठी एकदा टाळ्या वाजवा. ज्याच्या नावावरती धावा होत्या त्या मात्र 69. जो दुसऱ्या क्रमांकावरती राहिला टाळ्या होऊन जाऊ द्या. आणि अक्षय म्हात्रे जो अवघ्या 5 धावांनी पुढे निघाला तो ठरला या स्पर्धेचा बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट. नेरळपाडा संघाचा अक्षय म्हात्रे. अक्षय म्हात्रे आपण या ठिकाणी या. दत्ता चंचे साहेब या ठिकाणी येत आहेत. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट 74 धावा आणि तो ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. वसंत महाडिक साहेब यांच्या शुभ हस्ते आकर्षक कूलर आणि त्याचबरोबर आकर्षक ट्रॉफी देऊन आपण उत्कृष्ट फलंदाज नेरळपाडा संघाचा अक्षय म्हात्रे. त्यानंतर आपण चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देणार आहोत. तर चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करेल कर्जत तालुका युवा शहर अध्यक्ष सर्वेजी गोगटे साहेब आणि त्याचबरोबर युवा मोर्चा रायगड जिल्हा खजिनदार मिनेशजी मसने साहेबांना आणि त्याचबरोबर दिनेश रसाल दादा आपण या ठिकाणी यावं. रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस. आणि चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेचा चिंचवली हा संघ. टाळ होता चिंचवली संघासाठी. चतुर्थ क्रमांकाचा कॅश प्राइज राजाजी भगत साहेब देखील येत आहेत. ही आकर्षक ट्रॉफी भाजपा नमो चषकाची ही मानाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर रोख रकमेचा हा 10,000 रुपयाचा चेक चिंचवली संघाला इथून आपण प्रदान करतो. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी. अत्यंत आनंदाचे अभिमानाचे क्षण आहे चिंचवलीसाठी. कॉंग्रॅच्युलेशन टीम चिंचवली. खरं तर ही ट्रॉफी स्वीकारताना मी राजजी भगत साहेब आणि सुप्रियाताई भगत यांच्या चेहऱ्यावरती जी स्माइल पाहिली, जो आनंद होता, आपला संघ इथे ही ट्रॉफी आणि ही रक्कम स्वीकारत असताना. अभिनंदन टीम चिंचवली. तर सर्वप्रथम पुढील पारितोषिक देण्यापूर्वी बघा आपल्याला जे आकर्षक चेक या ठिकाणी दिलेत DMR इंटरप्राइजेस यांच्यासाठी एकदा टाळ होऊन जाऊ द्या. DMR इंटरप्राइजेस नाही आकर्षक चेक आपल्याला दिलेत. आणि DMR म्हणजे सगळ्यांना काहींना नाव समजलं असेल, काहींना प्रश्न पडला असेल, तर या स्पर्धेचे आयोजक रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस दिनेश माधव रसाळ साहेब. ब्लॅक टी शर्ट मध्ये जे आकर्षक पर्सनॅलिटी दिसते ते DMR अर्थात दिनेश माधव रसाळ आणि DMR इंटरप्राइजेसने चेक आपल्याला दिले. दिनेश दादा आपलं मनपूर्वक धन्यवाद. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. तर मी पाहुण्यांना आधी आमंत्रित करेल. आदरणीय महिला मोर्चा तालुका अध्यक्ष नम्रताताई कांदळगावकर आणि उपसरपंच चिंचवलीच्या सुप्रियाताई भगत यांना मी आमंत्रित करेल की आपण पुढे यावं आणि आपल्या दोघींच्या शुभ हस्ते तृतीय क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेचा आकर्षक ट्रॉफी आणि 10,000 रुपयाचा चेक इथे दिला जाईल. तो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय
खरं तर हा संघ गेल्या 7 ते 8 टुर्नामेंट सातत्याने पराभवाच्या छायेत होता, थोडा बॅड पेच होता, पण 7 टुर्नामेंट नंतर 8व्या टुर्नामेंट मध्ये ज्यांच्या हातात ट्रॉफी आली तो तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय दत्ता चंच साहेबांचा श्री सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ। टाळ होऊन जाऊ द्या। तृतीय क्रमांकाचा मानकरी श्री सिद्धिविनायक नेरळपाडा हा संघ आकर्षक रकमेचा चेक आणि त्याचबरोबर मानाची तृतीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी आपण सुपूर्द करत असताना श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या संघाला ही मानाची ट्रॉफी दत्ता चंच साहेब ही ट्रॉफी स्वीकारत असताना सुप्रियाताई आणि नम्रताताई यांच्या शुभ हस्ते हे तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, त्यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल। तर यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी दिली जाईल। तर मी ही ट्रॉफी देण्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करेल। या ठिकाणी महाराष्ट्र किसान मोर्चा उपाध्यक्ष सुनीलजी गोगटे साहेब आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा युवा मोर्चा भाजपा चिटणीस DMR अर्थात दिनेश रसाळ साहेबांना दोघांनाही आमंत्रित करेल, आपण या ठिकाणी यावं। आणि त्याचबरोबर पाथरा जिल्हा परिषद वॉर्ड भाजपा अध्यक्ष निलेशजी पिंपरकर या तिघ मान्यवरांना मी विनंती करेल। आणि द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय भाजपा नमो चषकाचा गणेश मोडक दादांचा दुर्वा 11 सावळे संघ ठरला या द्वितीय क्रमांकाचा मानकरी। जबरदस्त खेळला आणि या वर्षी तिसरी ट्रॉफी स्वीकारत असताना गणेश दादा मोडक यांचा दुर्वा 11 सावळे संघ अत्यंत अभिमानाचे क्षण, आनंदाचे क्षण गणेश दादा मोडक आणि दुर्वा 11 सावळे संघासाठी अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन टीम दुर्वा 11 सावळे। थँक्यू 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 डीजे। आता सर्वात महत्वाचं पारितोषिक आहे मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द सिरीज आकर्षक सायकल आणि मॅन ऑफ द सिरीज ची ट्रॉफी 32 संघामध्ये सर्व खेळाडूमध्ये सर्वात टॉप ठरणारा खेळाडू जो सायकलचा आणि ट्रॉफीचा मानकरी असेल। खरं तर या रेस मध्ये 2 खेळाडू होते, त्यांच्यामध्ये चढाओढ होती बघा। एका विकेट साठी 5 पॉइंट मॅन ऑफ द सिरीज साठी राहतील, याची आपण नोंद घ्या। आणि खरं तर 2 खेळाडूमध्ये भरपूर खरं तर चढाओढ झाली। तर या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय ज्याने बॅटिंगने बॉलिंगने ऑलराऊंडर परफॉर्मन्स केला, तो या स्पर्धेचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट सायकलचा मानकरी। अत्यंत मानाचं हे पारितोषिक ते देण्यासाठी मी आधी जिल्हा चिटणीस भारतीय जनता पार्टीचे रमेशजी मुंडे साहेबांना विनंती करेल, रमेशजी मुंडे साहेबांना विनंती करेल की आपण या ठिकाणी यावं। आणि अत्यंत मानाचं हे पारितोषिक आकर्षक सायकल कोणाच्या नावावरती जाईल, एनी गेसेस? तर मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलाय पब्लिक डिमांड प्लेयर भावेश ठरलाय मॅन ऑफ द सिरीज। तर भावेशला मी इन्व्हाइट करेल की आपण या ठिकाणी यावं। खरं तर अक्षय म्हात्रे या रेस मध्ये होते, पण अक्षय म्हात्रे सेमी फायनल मध्ये उपस्थित झाले नाही आणि अगदी थोड्या फरकाने अगदी 2-3 पॉइंटने खरं तर ही बाजी मारली ती भावेश अर्थात बंटीने आणि ठरलाय आकर्षक सायकलचा मानकरी प्लेयर ऑफ द टुर्नामेंट। कॉंग्रॅच्युलेशन भावेश लोंगले अर्थात बंटी। आणि सायकल थँक्यू डीजे। त्यानंतर मी पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देण्यापूर्वी आता मी सर्वप्रथम आता आमंत्रित करतोय कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी अध्यक्ष राजेशजी भगत आणि त्याचबरोबर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी चिटणीस मंगेशजी म्हस्कर साहेब, त्याचबरोबर आणि आता सर्व पाहुण्यांना विनंती केली आपणही सर्वांनी पुढे यावं, आपण सर्वांनी देखील जॉईन व्हावं। आणि भारतीय जनता पार्टी
भाजपा नमो चषक 2025 चा चॅम्पियन संघ ठरलाय। या वर्षाची कर्जत तालुक्यामध्ये सर्वाधिक ट्रॉफी जिंकणारी टीम, 6वी ट्रॉफी त्यांची या वर्षाची, 7वी ट्रॉफी या वर्षाची। आणि भाजपा नमो चषकामध्ये 32 संघामध्ये चॅम्पियन ठरला तो मात्र अनुराग 11 श्रीपती बाबा क्रिकेट संघ उमरोली। टाळ होऊन जाऊ द्या या चॅम्पियन संघासाठी। सर्व खेळाडूंनी यावं। मंगेशजी मस्कर साहेब, राजेशजी भगत आणि सर्व पाहुण्यांच्या शुभ हस्ते मानाची सन्मानाची ही पहिल्या क्रमांकाची चॅम्पियन पदाची ट्रॉफी आणि त्याचबरोबर रकमेचा चेक या ठिकाणी आपण सुपूर्द करतोय तो मात्र श्रीपती बाबा अनुराग 11 उमरोली या संघाला। अनुराग सोनावले या संघाचे पॅकर होते, अनुराग सोनावले आपण देखील यावं ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी आणि अत्यंत गौरवास्पद कामगिरी। थँक्यू विजेत्या संघांचं अभिनंदन, विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन आणि सर्व मान्यवरांचं, सर्व पाहुण्यांचं, सर्व नेते मंडळी, सर्व पदाधिकारी सर्वांचं या ठिकाणी आपण मनापासून आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय। सर्व पाहुणे आपण या भाजपा नमो चषकामध्ये आलात, 100% भाजपाचा नारा देत, मात्र सर्व मान्यवरांनी